आदाब, नमस्कार। परभणी महानगर न्यूज़ नेटवर्क में आपके साथ शेख इफ्तिखार। बाबासाहेब आंबेडकरांचा अरे भीमा कोरेगाव दंगल घडवणाऱ्या मनोहर भिडेचं करायचं काय? अरे मनोहर भिडे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। भीमा कोरेगांव दंगल मामले का मुख्य अपराधी संभाजी भिड़े ये परभणी में आकर उसने जातीय तनाव निर्माण करने के मामले पर जिम्मेदार ठहराया जाए, ऐसा निवेदन जिला अधिकारी दीपक मुंगलीकर को रिपब्लिकन युवा सेना की ओर से आज तारीख 9 जनवरी को रोज दिया गया। हुए निवेदन में कहा गया है कि भीमा कोरेगांव 2018 दंगल मामले में मुख्य अपराधी संभाजी भिड़े ये रहते हुए समाज में जाति में दूरी और नफरत फैलाने की कोशिश करता है। 8 जनवरी 2021 के रोज अम्बेडकरी समूह के दबाव से संभाजी भिड़े ये गुप्त तरीके से परभणी आकर पारदेश्वर मंदिर इलाके में खुले मैदान में सभा ली है। प्रशासन ने उसे जाहिर सभा लेने की परमिशन दी है क्या, ऐसा सवाल करते हुए प्रशासन इसका जाहिर खुलासा करे। उसी तरह गुप्त मीटिंग क्या ठहराई गई, इसमें क्या क्या बातें हुई, ये प्रशासन सामने लाए, ऐसी बात कही गई है। 8 जनवरी के रोज संभाजी भिड़े ये परभणी के पारदेश्वर मंदिर में सभा लेने आया हुआ था। इस सभा में कोविड-19 के नियमों की धज्जियां उड़ती दिखाई दी। इसके बावजूद भी आपराधिक मामले दाखिल नहीं हुए। अगरचे अम्बेडकरी समूह कार्यक्रम सभा कराने के कहता है तो उन पर आपराधिक मामले दाखिल किए जाते हैं। ऐसी दोहरी नीति प्रशासन ले रहा है। आने वाले 1 महीने के दौरान परभणी जिले और शहर में जातीय तनाव निर्माण होने पर इसके लिए संभाजी भिड़े और उस कार्यक्रम के मुख्य संयोजक को जिम्मेदार ठहराया जाए, ऐसा निवेदन में कहा गया है। इस निवेदन पर प्रोफेसर डॉक्टर प्रवीण कनकुटे, आशीष वाकुड़े, युवा नेता विश्वजीत वाघमारे, प्रवीण गायकवाड़, संजय खिल्लारे, राहुल घनसावंत, महेंद्र गाडेकर, प्रज्वल काकड़े, प्रमोद बंभोरे, श्याम गवारे, धीरज गायकवाड़, आविष्कार लोखंडे, सूरज गायकवाड़, स्वप्निल कांबळे, सुनील शिंदे, सुजित वाघमारे, रवि साबळे आदि अन्य के हस्ताक्षर मौजूद है। विषय आमचा ते कार्यक्रम घेण्याला काही विरोध नाही आमचा, पण तिथून जर समजा काही तुम्हाला अगोदरच भीमा कोरेगाव सारख्या दंगलीचा मुख्य आरोपी आहे, जर याच्यामध्ये पुन्हा काही परभणीत काही प्रॉब्लेम झाले पुढच्या महिन्यामध्ये, तर आमचं असं म्हणणं आहे की आमचा सरळ आरोप आहे की हे सगळे कालच्या बैठकीचे हे परिणाम दिसतील असे मला वाटतं। प्रशासनाने याबाबतीत सुद्धा आहे सर, फोटो पण आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. परभणी शहर स्थित शिवाजी कॉलेज के अभियांत्रिकी हॉल में स्ट्राइप शिक्षक संगठन महाराष्ट्र जिला परभणी की ओर से आज तारीख 9 जनवरी 2021 शनिवार के रोज पहला राज्य स्तरीय सावित्री की बच्ची सत्कार सम्मेलन क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार सम्मेलन लिया गया। इस सम्मेलन के उद्घाटक डॉक्टर कैलाश घोड़के तो सम्मेलन के अध्यक्ष सुरेश तांबे, दर्शन निकालजे ये रहे। शिक्षा अधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर इन्हें सावित्री की लड़की पुरस्कार से सम्मानित किया गया। प्रमुख अतिथि में अनिल साबळे, ज्योति बगाटे, कुंदन वाघमारे, तुषार भालेराव, अरविंद सोनवणे ये थे। शिक्षक संगठन की ओर से पहला राज्य स्तरीय सावित्री की लड़की ये सम्मान का पुरस्कार अवार्ड परभणी के माध्यमिक शिक्षा अधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर इन्हें दिया गया। का स्वरूप प्रशंसा पत्र, सम्मान चिन्ह और ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। सम्मानित करते समय कैलाश बोड़खे, सुरेश तांबे, ज्योति बगाटे और कस्टाइप शिक्षक संगठन के प्रमुख पदाधिकारी के हाथों दिया गया। कार्यक्रम का आयोजन सतीश कांबळे, सिद्धार्थ मस्के, दीपक पंडित, अन्ना साहेब जल्लारे इन्होंने किया। इस समय विविध क्षेत्र में सराहनीय काम करने वाली महिलाओं को प्रशंसा पत्र और ट्रॉफी देकर सत्कार किया गया। कस्टाइप संघटनेचे खूप आभार व्यक्त करते, त्यांनी आज मला राज्यस्तरीय सावित्रीची लेख पुरस्काराने सन्मानित केलं। खरं तर सावित्रीचा वारसा चालवणारे आम्ही आणि आज मलाच नव्हे तर माझ्या 9 भगिनींना माझ्यासोबत सत्कार केला। त्यामुळे त्या भगिनी आणि त्याचा जो सत्कार होता तो माझा सत्कार झाल्यासारखं मला वाटतं आणि त्याचं प्रतिनिधित्व मी करते आहे। कोविड काळामध्ये माझ्या परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी अतिशय जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे। याचं सर्व श्रेय मी शिक्षकांना देते माझ्या, आणि हा मला जो पुरस्कार मिळाला तो माझ्या परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना समर्पित। शिक्षक संघटनेच्या वतीने सावित्रीची लेख या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण कस्टाइप शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शाळेवर कोविडच्या काळातसुद्धा ज्या शिक्षिका भगिनींनी वेगवेगळे नवोपक्रम राबवून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांचं विद्यार्थ्यांसाठी खरोखरच काम हे प्रेरणादायी आहे, यांचा कुठेतरी विचार झाला पाहिजे, त्यांच्या पाठीवर कुठेतरी थांब पडली पाहिजे, त्यांना कुठेतरी शाबासकी दिली पाहिजे। म्हणून आदरणीय वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं शासन आदेश काढून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करा असं म्हटलेलं होतं।
त्या आव्हानास प्रतिसाद म्हणून या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करून आदरणीय आमच्या शिक्षणाधिकारी पाटेकर मॅडम यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित केलेला आहे. त्यांचं कार्य हे खरोखरच उल्लेखनीय कार्य आहे आणि त्याचबरोबर महिला वर्गाने सुद्धा म्हणजे महिला शिक्षिकांनी या ठिकाणी खूप छान असं काम केलं आहे. त्यांना कुठेतरी सन्मानित केलं पाहिजे आणि त्यांना सन्मानित करताना दुसऱ्या महिलांना प्रेरणा मिळून त्यांनी काम केलं पाहिजे, हा या पाठीमागचा एकमेव उद्देश आहे. परंपरेच्या विरुद्ध पाऊल उचललं म्हणून तुम्हाला आम्हाला सन्मानाची स्थिती प्राप्त झाली. अनेक प्रसंग आहेत त्यांचे. शाळेत जात असताना आपण नेहमी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की त्यांच्या अंगावर शेण फेकलं जायचं. अहो एवढंच नाही, ज्या खोलीमध्ये त्या शिकवायच्या दार बंद करून शिकवावं लागायचं आणि बंद दारातून खिडक्यातून सुद्धा हे समाजकंटक लोक काय करायचे, त्या माऊलीची अग्नी परीक्षा द्यायचे, त्याच्यात सुद्धा कीटक सोडायचे. त्या वर्गात कुणी बसू नये, येऊ नये म्हणून. आणि त्या काळच्या मात्या पित्यांना ज्यांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवलं, मला त्यांचंही कौतुक करावंसं वाटतं, कारण त्या काळी कोणती शिक्षण पद्धती होती बघा. परभनी के अंबुरे गैस एजेंसी पर काम करने वाले कर्मचारियों को सभी सुविधाओं से वंचित रखा जा रहा है. इस ओर ध्यान दे, इस मांग को लेकर यहां के कर्मचारी अनशन पर बैठे हैं जिलाधिकारी कार्यालय के सामने. इस बारे में मिली जानकारी इस प्रकार है कि अंबुरी गैस एजेंसी पर 10 वर्षों से डिलीवरी बॉय के तौर पर काम कर रहे रोहिदास देवीदास मोगल ये खुद के ऑटो में गैस ग्राहकों के घर तक ले जाकर बांटता है. इसके लिए एजेंसी की ओर से किसी प्रकार का मुआवजा नहीं मिलता. उसी तरह कंपनी की ओर से पीएफ रहने के बावजूद किसी प्रकार की सुविधा नहीं मिल पा रही है. इन विषयों की मांग की तो काम से निकालने की धमकी दी जाती है. गैस एजेंसी के कर्मचारियों की तनख्वाहें भी समय पर नहीं हो पाती. सरकारी नियमों के तहत डिलीवरी चार्ज नहीं दिया जाता. अपने हक का मुआवजा मांगने पर यहाँ के कर्मचारियों को निकाल दिया जाता है. इसी तरीके से यहाँ के 5 कर्मचारियों को निकाल दिया गया है. अन्य मांगों के लिए जिलाधिकारी कार्यालय के सामने अनशन जारी किया गया है. इन अनशन पर बैठे हुए जिलाधिकारी को दिए गए निवेदन पर रोहिदास मोगल, बबन भराड़े, यूएम कागदे आदि कर्मचारियों के हस्ताक्षर रहते हुए 8 जनवरी से अनशन पर बैठे हुए आज उन्हें 3 दिन हो रहे हैं. लेकिन जिला प्रशासन इस ओर ध्यान नहीं देने के कारण इन कर्मचारियों के आंदोलन में अब अलग भूमिका लेते हुए दिख रही है. इस मामले की ओर जिलाधिकारी उचित का निर्णय ले ऐसी मांग की जा रही है. गेली 10 वर्षापासून काम करतो सातत्यानं आणि एकदम पगार PF मागितला तर म्हणजे तुम्ही घरी जा, ही भाषा म्हणजे घरी जा. 8 दिवस झाले मी आता घरीच आहे. तर आम्हाला काय न्याय मिळण्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. गेल्या 10 वर्षापासून आम्ही काम करतो आणि माझी स्वतःचीच गाडी आहे. डिझेल मीठ टाकतो, मेंटेनन्स मीच करतो, मला काही परवडणं आणि मोजकं 5-7 रुपये असं सिलेंडर मागं इन्कम देते ते, म्हणजे ते काय परवडणं आणि गिऱ्हाईकडून पैसे घ्यायचा काय अधिकार नाही आम्हाला. तर आमचं म्हणणं एकच आहे की जो कंपनीचं PF आहे, पगार आहे, ते नियमाप्रमाणे आम्हाला द्यावं, ही आमची विनंती आहे. आणि कामावर तर तात्काळ हे मुद्दे उपोषणाला 3 वर्षाचा त्यांचा 10 वर्षाचा PF, माझा 3 वर्षाचा PF नाही, कोणालाच नाही लागू भरलं, काहीच नाही. काय माझं नाव उत्तमराव मारुतराव कागदे. मी 2017 ते 2019 पर्यंत 3 वर्ष काम केलं मी एजन्सीवर. तर 3 वर्षामध्ये त्यांनी आम्हाला स्टार्टला 1,500 रुपये पगार दिली, नंतर 1,500 3 केले, 3च्या नंतर त्यांनी आम्हाला 12 रुपये सिलेंडरप्रमाणे पैसे देतो म्हणून म्हणले काय. परंतु ते ज्यावेळेस आमचे सिलेंडरचे डिलिव्हरीचे जास्त सिलेंडर वाटल्यामुळं त्यांनी माझे पैसे जास्त झाले होते म्हणून ते मला म्हणले मी अर्धेच पैसे देणार, अर्धे पैसे देणार नाही. आणि तसं बोलण्यामध्ये हे झालं तर त्यांनी मला कामावून ॲटो लावून जा म्हणले तुम्ही तुमचं. याची तक्रार आम्ही याला दिली, आपलं जे कलेक्टर साहेबाला दिली इथं, आणि जिल्हा कामगार अधिकारी नाही आले आणि कलेक्टर ऑफिसचे लोक पण नाही आले. तुम्ही जिल्हा कामगार अधिकारी यांना भेटून दिले होते का निवेदन? हो, भेटून दिले होते ना, भेटून रिसिव्ड दिली होती. त्यांचे जे क्लर्क आहेत ते संबंधित क्लर्क ते काय म्हणले होते की तुम्ही जा आणि आम्ही त्यांना कळवूत. पण आम्हाला तर कामगार अधिकारी असून त्यांना काही कामगारांची काही जाणीव दिसत नाही. एखादा असा चांगला चेहरा आणि कडक चांगला माणूस तिथे यायला पाहिजे की त्यांनी कामगाराची लगेच दखल घ्यायला पाहिजे. तुम्हाला का बरं असं वाटलं की नवीन चेहरा पाहिजे आपल्या शहरात? नाही म्हणजे कसं आहे, मग त्यांना जर समजा आमची काही म्हणजे कामगाराबद्दल जर काही हळहळ जर हे झाली असती, वाटली असती, तर त्यांनी काय केलं असतं माहिती का, आम्हाला भेटायला आले असते. ते याची लोकप्रतिनिधी सुद्धा नोंद घ्यावी नोंद घ्यावी अशी आमची विनंती आहे. आमदार खासदार
मौलाना आज़ाद नेशनल उर्दू यूनिवर्सिटी के तहत आने वाले ऑनलाइन पोर्टल एडमिशन बंद किए हुए हैं। इन्हें दोबारा चालू करते हुए BA, BSc, BCom आदि को शुरू किया जाए, ऐसी मांग का निवेदन जिलाधिकारी को अकरम सिद्दीकी युवा मंच की ओर से देकर किया गया है। दिए हुए निवेदन में कहा है कि मौलाना आज़ाद नेशनल उर्दू यूनिवर्सिटी ओपन शुरू रहते हुए एडमिशन 31 दिसंबर 2020 से रोज बंद कर दिए गए हैं। इसमें पहले भी 100 से 150 छात्राओं ने प्रवेश लिया हुआ है। उनकी परीक्षा की लेट फीस भरने के लिए वो तैयार है। उनकी शिक्षा रुकी हुई है। इस ओपन यूनिवर्सिटी को चालू किया जाए, ऐसी मांग का निवेदन देते हुए इस निवेदन पर शेख सोहेल अख्तर, मोहम्मद रिजवान, अकरम बाबा सिद्दीकी, अल्फिया जबीन, सना कौसर, मुस्कान शेख आदि के हस्ताक्षर मौजूद है। सर, काही असे विद्यार्थी म्हणजे जवळपास 85 असे विद्यार्थी की काही कारणामुळे त्यांना ॲडमिशन घेता नाही आलं, पण आता त्यांची इच्छा आहे ॲडमिशन घेण्याची किंवा ते आता ॲडमिशन घेऊ शकतात. पण ॲडमिशनच्या डेट क्लोज झाल्यामुळे त्यांना काहीतरी मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना परत एकदा संधी द्यायला पाहिजे. लेट फीस सहित ते विद्यार्थी ॲडमिशन करायला तयार आहेत. शाळा बंद होण्याच्या अगोदर तुम्हाला काही कळवण्यात म्हणजे आलेलं असते, पण काही काही विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचत नाही, तर त्याच्यामुळं ते राहून गेलं असेल कदाचित. परभनी महानगर न्यूज़ नेटवर्क को आप किस तरह पसंद कर रहे हैं, इसलिए लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट्स कीजिए। उससे पहले सब्सक्राइब करना ना भूलें।